मुंबईतील आझाद मैदानावरती सरपंचांचं आंदोलन सुरू आहे। सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे उपस्थित झाले होते। त्यांनी थोड्या वेळापूर्वी या आंदोलकांची भेट देखील घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईतील आझाद मैदानावर सरपंचांचं आंदोलन सुरू आहे। सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जातंय, तर या आंदोलकांची शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी भेट घेतलेली आहे। याच मैदानात 1, 2, 3, 4 किती आंदोलन आहेत? 5 आंदोलन सुरू आहेत। आता कोणताही समाजातला घटक नाहीये की जो आज या सरकारच्या किळसवाण्या कारभारामुळे त्रासलेला नाही। तुमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देण्यासाठी नुसतं तोंडी नाही तर सरकार आल्यानंतर त्या पूर्ण करण्याचं वचन आपल्याला मी देतो, आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि असेच लढत राहू, आपण सगळे लढत राहू आणि महाराष्ट्राला लागलेला हा कलंक धुवून टाकू। आमचं पगार नाही म्हणत, त्याला मानधन म्हणतात सरपंच साहेब। ते मानधन आहे, ते मानधन जे आहे आम्हाला तुटपुंज मिळतं ते वाढवून पाहिजे। तसं सरकार रोज महागाई वाढवते, तसं आमच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे ही मागणी रास्त आहे। कारण की तालुक्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं, जिल्ह्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं, लोकांचे प्रश्न गावाच्या विकासासाठी। आज डिझेल पेट्रोल ज्या पद्धतीने महागडं झालं तर तुमचं जे मानधन आहे ते नाममात्र आहे। आपल्याच घरून आपल्याला द्यावं लागतं आणि त्यातूनच हा खर्च चालवावा लागतो। तुमची ही मागणी रास्त आहे। हे सरकार केलं नाही तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे मानधन वाढवण्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।